हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो बनाइए खाना और परोसिए प्यार. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर आज आपण इडलीचं बॅटर बनवणार आहोत आणि ते आपण थंडीच्या महिन्यात बनवतो आहे. आणि थंडीच्या महिन्यामध्ये मोस्टली इडली बॅटर फुलत नाही आणि ते फर्मंट होत नाही, त्यामुळं इडल्या म्हणाव्या तशा होत नाहीत. आणि त्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये हे बॅटर चांगलं कसं फ्लफी आणि फर्मंट होईल हे बघण्यासाठी आपण टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इथे एक स्केल घेतलेली आहे आणि स्केलवर मी मोठा बाऊल ठेवला आहे. एक आपण अंदाज घेणार आहोत की अंदाजे हे जे आपण साहित्य घेणार आहोत ते किती किलोपर्यंत होईल. तर मी हे अर्धा किलो वजनी ही जी उडदाची डाळ आहे ती घेतलेली आहे. 499-98 असं दाखवते, पण मी ही जेव्हा विकत घेतली ती बरोबर अर्धा किलो ही डाळ घेतलेली आहे. उडदाची अर्धा किलो डाळ आणि एका मोठा बाऊल भरून ही उडदाची डाळ घेतलेली आहे. तर मेजरमेंटनुसार अर्धा किलो उडदाची डाळ आणि ह्यामध्ये आपण वापरणार आहोत तांदूळ, 3 बाऊल तांदूळ, जे की ज्या उडदाचं डाळ ज्या वाटीने ज्या बाऊलने आपण हे केली मोजली त्याच वाटीने आपण हे 3 वाट्या भरून तांदूळ घेणार आहोत. मी इथं आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे कारण माझ्याजवळ तो आत्ता ॲवेलेबल होता. असं म्हणतात की इथं तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता किंवा अजून कोणता जो चिकट असा नसतो असा तुम्ही वापरू शकता. इथे मी 2 चमचे मेथीदाणे वापरलेले आहेत, जेणेकरून फर्मंट व्हायला मदत होते आणि चव एन्हान्स होते इडल्यांची. तर हे जे सर्व साहित्य आहे ते जवळजवळ 2 किलोच्या आसपास झालेलं आहे. म्हणजे 1.5 किलो तांदूळ, अर्धा किलो उडीद डाळ आणि 2 चमचे मेथीदाणे. तर हे बाऊलच्या रेशोमध्ये जर आपण घेतलं तर 1 बाऊल 3 वाट्या, 1 बाऊल उडीद डाळ आणि 3 वाट्या तांदूळ आणि 2 चमचे मेथीदाणे असं घ्यायचं आहे. तर हे स्वच्छ अगदी 2-3 पाण्याने आपण हे जे तांदूळ आणि डाळ आहे ते धुवून ठेवायचं आहे आणि धुवायचे आहेत. अगदी स्वच्छ धुवून टाकायचं आहे, पाणी टाकून द्यायचं आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने आपण हे धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी भरपूर प्रमाणात, म्हणजे आपलं तांदूळ आणि हे जी डाळ आहे ही पूर्ण डाळ अशी भिजेल इतपत पाणी टाकून आपण ही 4 ते 5 तासच भिजवायची आहे. अख्खा पूर्ण दिवस भिजवायची नाही. आणि आपण हे जेव्हा थंडीच्या महिन्यात करतो तेव्हा आपण हे सकाळी प्रोसेस करायला सुरू घ्यायचे. सकाळी लवकर तुम्ही हे सगळं करून बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून सकाळी दिवसभर थोडं ऊन असतं त्यामुळं फर्मंट व्हायला मदत होते. आणि संध्याकाळी कसं थंडी होते जास्त आणि त्यामुळं फर्मंट व्हायला थोडंसं कमी पडतं. त्यामुळं मी सकाळच्या वेळेतच हे सर्व करून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 तासानंतर मी हे बॅटर मिक्सर करून घेतलेलं आहे. एक टिप्स अशी, मिक्सर करत असताना जेव्हा तुम्ही मिक्सर करता हे बॅटर तेव्हा अगदी फ्रीजमधलं थंड पाणी वापरायचं आहे, जेणेकरून जे मिक्सर जेव्हा आपण करतो तेव्हा खूप वेळ मिक्सर आपला चालतो आणि एक गरम पूर्ण बॅटर होतं. त्यामुळं आपल्या ज्या इडल्या आहेत त्या काळपट अशा होतात आणि थंड पाणी वापरल्यामुळं त्या इडल्या ज्या आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात. त्यामुळं ही एक टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरेल. पाणी जास्त प्रमाणात वापरायचं नाही आहे, थोडंच पाणी वापरायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता बॅटर
अगदी असं जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा पद्धतीचं झालेलं आहे. मी इथं योग्य प्रमाणात जेवढं मीठ पाहिजे असेल आपल्या पिठामध्ये तेवढं मीठ मी ह्याच्यामध्ये ॲड करून ठेवलेलं आहे. तुम्ही नंतरही ॲड करू शकता, पण मी अगोदरच ॲड केलेलं आहे. आणि हे आपण बघू शकता की ह्या डब्यामध्ये, आणि खोलगट डब्बा तुम्ही घ्या जेणेकरून खूप अंतर असं वरती असावं एक्स्ट्रा, की पीठ फुलल्यानंतर खाली पडू नये. आणि मी इथे एक ट्रिक वापरलेली आहे. ह्याला पूर्ण ब्लँकेटनी कवर केलेलं आहे आणि वरच्या साईडला पण हे एक ब्लँकेट ठेवलं होतं. तर रात्रभर मी हे अशा पद्धतीनेच त्याला ठेवलं आणि सकाळी काढल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपलं जे पीठ आहे इडलीचं ते अतिशय छान पद्धतीनं फर्मंट झालेलं आहे. अगदी फुलून वर आलेलं आहे आणि एक फ्लफीपणा त्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्या आपण इडल्या कशा बनवायच्या ते बघू. तर अशा पद्धतीने तुम्हीही पीठ बनवा. अगदी तुम्ही इथं पांढरे शुभ्र असं पीठ तयार झालेलं आहे. तर मी इथं इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे आणि अगदी हलकंसं पाणी त्या सोड्यावर टाकायचं आहे आणि एका दिशेने एक 5 ते 6 मिनटं फेटून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया करता 5 ते 6 मिनटं, तुम्हाला वेळ असेल तर 10 मिनटंही तुम्ही ह्या पद्धतीने फेटून घ्या, जेणेकरून तुमच्या ज्या इडल्या आहेत त्या अगदी सॉफ्ट आणि अशा लुसलुशीत आणि अशा जडपणा त्याच्यामध्ये नसणार आहे, अगदी फ्लफी अशा होतील. तुम्ही ते बघाल की आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि ह्या चमच्यावर जे बॅटर आहे तो जो लेअर आहे, थिकनेस आहे, त्या पद्धतीचा थिकनेस चमच्यावर राहायला पाहिजे, म्हणजे हे बॅटर आपलं इडलीसाठी अगदी योग्य आहे. मी इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेते आणि तेल लावल्यानंतर आपण प्रत्येक इडलीच्या त्या गोल वाटीमध्ये एक योग्य प्रमाणात इडलीचं बॅटर टाकून घेणार आहोत. ह्या बॅटरपासून तुम्ही अजूनही बरेच पदार्थ बनवू शकता. तर इथं उकळलेलं आहे आपलं पाणी आणि आपण एक चमचा बॅटर ह्या इडली पात्रामध्ये टाकून आपण मस्त ह्या इडल्या शिजवून घेणार आहोत. तर ह्याच इडलीच्या पिठापासून आपण छानपैकी डोसाही बनवू शकतो आणि थोडं पीठ उरलं इडल्या करून झाल्यानंतर आणि ह्याच्यापासून आपण आप्पेही छान बनवू शकतो. हाही व्हिडिओ मी तुम्हाला परत केव्हा नक्की आणेन. मी अजून एक माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताकपोळे म्हणून, तो नक्की तुम्ही बघा. तेही अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप छान आणि टेस्टी असा हा पदार्थ होतो. तर मी ह्या इडल्या आता इडली पात्रात ठेवत आहे. एक लक्षात घ्यायचं आहे, हे 3 होल आहेत ते खालच्या इडली जी आहे त्याच्यावर आले पाहिजेत. अशा रीतीने आपण ह्या इडली पात्रातल्या प्लेटची अरेंजमेंट करायची आहे. पूर्ण इडल्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि अगदी पॅक झाकण लावून घेऊन त्याच्यावर एखादा जड वस्तू आपण ठेवून द्यायची आहे. मी इथं खलबत्त्यातला दगड ठेवलेला आहे आणि हे 12 मिनटापेक्षा जास्त अजिबातही वाफवायचं नाही आहे. 12 मिनटापर्यंतच आपण ही इडली वाफवून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला बघता येतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझे अजूनही बरेच व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवर. तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या आणि माझे बाकीचे सर्व व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला नक्की आवडतील आणि शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल थँक्यू सो मच.